मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत आय पी एलची पुढची मॅच, जी की होणार आहे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन मोठ्या संघांमध्ये. आता हे दोन्ही संघ प्लेऑफच्या रेसमध्ये बनलेले आहेत आणि उद्याचा सामना जर पंजाबने जिंकला तर ते प्लेऑफमध्ये डायरेक्टली क्वालिफाय होऊ शकतात आणि जर उद्याचा सामना दिल्ली हरली तर मात्र त्यांचं प्लेऑफमध्ये जाणं फार जास्त कठीण होऊ शकतं. सो त्यामुळे हा सामना खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर हा सामना होणार आहे धर्मशाला क्रिकेट स्टेडियम, जे की पंजाबचं होम ग्राउंड मानलं जातं. या ठिकाणी कम्प्लिटली बॅटिंग फ्रेंडली सरफेस आहे. स्पिनर्सला इथे जास्त काही हेल्प नाही आहे, पण पेसर्सला इथे थोडा बहुत पाऊस या ठिकाणी भेटू शकतो. सो हेड टू हेड रेकॉर्डची अगर आपण बोलूया तर हेड टू हेड रेकॉर्डमध्ये टोटल 33 मॅचेस झाल्या, ज्यामध्ये दिल्लीने जिंकले 16 मॅचेस, पंजाबने जिंकलेले आहे 17 मॅचेस. आणि या सामन्यातसुद्धा पंजाबचं पारडं जे आहे ते थोडंसं जड आहे. ग्राउंडवरती कशा प्रकारे स्कोअर वगैरे होतोय तर टोटल 12 मॅचेसमध्ये 180 हा ॲव्हरेज स्कोअर आहे. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकले 9 वेळा आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकले फक्त 3 वेळा. सो हे पहिलं बॅटिंग करण्याचं ग्राउंड आहे. स्कोरिंग पॅटर्नकडे बघूया. 150हून कमी स्कोअर दोनदा झाला आहे. 150 ते 169 एकदा झाला आहे. 170 ते 189 स्कोअर 4 वेळा झाला आणि 190हून अधिक स्कोअर 5 वेळा झाला आहे. सो हे हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. टोटल 12 मॅचेसमध्ये पेसर्सला फक्त 62 विकेट आणि स्पिनर्सला केवळ 22 विकेट्स या ठिकाणी भेटलेले आहे. सो स्पिनर्सला जास्त काही हेल्प इथे नाही आहे. दोन्ही टीमची प्लेइंग 11 बघूया. पंजाबच्या टीममध्ये कर्णधार श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, त्यानंतर येथे प्रभसिमरन सिंग, जॉश इग्निज, नेहल वधेरा, शशांक सिंग, हरप्रीत बरार, मार्को यान्सन, उमर जाई, सुयांश शेडगे, युजेंद्र चहल आणि अर्षदीप सिंग. आता यांच्या जागी लास्टच्या मॅचमध्ये मार्कस स्टॉयनिस यांना खेळवलेलं होतं. सो कदाचित पुन्हा एकदा पुढच्या मॅचमध्ये सुद्धा स्टॉयनिस तुम्हाला खेळताना दिसतील. दिल्लीकडे येऊया. अक्षर पटेल कर्णधार असतील. फाफ डू प्लेसी, अभिषेक पोरल, करुण नायर, के एल राहुल, ट्रिस्टन स्टॉप्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंता चमीर आणि मुकेश कुमार आणि इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा. आता गेल्या मॅचला मुकेश कुमारच्या जागी टी नटराजन खेळले होते. सो पुन्हा एकदा कदाचित तेच खेळू शकतात. आता आपण बघूया दिल्लीचे इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स. आता दिल्लीची जी शेवटची मॅच होती एस आर एस सोबत, त्या मॅचमध्ये पाऊस आला आणि दिल्लीने खूप कमी टार्गेट दिलेलं आहे एस आर एसला. दिल्लीची बॅटिंग अक्षरशः कोलॅप्स झालेली होती, पण पावसामुळे दिल्लीची टीम वाचली आणि एक एक पॉईंट्स वाटला गेला. सो त्यामुळे दिल्लीचे तुम्हाला बॅट्समन गेल्या सामन्यामध्ये जास्त काही खास परफॉर्म करताना दिसलेले नाहीत. करुण नायर गेल्या सामन्यामध्ये शून्यात आऊट झालेले होते, कारण ओपन करत होते. पॅट कमिन्सच्या पहिल्याच बॉलला आऊट झालेले होते. फॉर्म बाकी काही चांगलं नाही आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध फक्त एक चांगली खेळी केलेली होती 80 रनशी, पण त्यानंतर फॉर्म कम्प्लिटली खराब आहे त्यांचा. त्यानंतर फाफ डू प्लेसी रिसेंटमध्ये 3 62 22 2 50, पंजाबच्या अगेन्स्ट 9-3 84-10-88. तर दोन मोठ्या हाफ सेंचुरीज आहेत पंजाबच्या अगेन्स्ट. वेन्नीवरती एक इनिंगमध्ये केवळ 9 रन त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर अभिषेक पोरल रिसेंटमध्ये 8-4-28-51-18, पंजाब का अगेन्स्ट 32 रन वेन्नीवरती खेळलेले नाहीत. के एल राहुल 10-7-41-57-28, पंजाबच्या विरुद्ध 15-12-74-6-16, वेन्नीवरती अजूनपर्यंत ते नाही खेळलेले आहेत. त्यानंतर ट्रिस्टन स्टप्स लास्टच्या सामन्यात चांगली खेळी गेलेली होती 41 रनची. त्याच्यानंतर 1-34-31-34, पंजाब विरुद्ध 5, वेन्नीवरती खेळले नाहीत. अक्षर पटेल रिसेंटमध्ये 6 रन 43 रन आणि 2 विकेट, 15 रन आणि 2 विकेट, 34 रन 39 रन. पंजाब विरुद्ध 21 1 विकेट 1 विकेट, 17 रन 2 विकेट 2 विकेट, वेन्नीवरती एक इनिंगमध्ये 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहे. आशुतोष शर्मा गेल्या सामन्यात चांगली खेळी गेली होती 41 रनची. त्याच्या आधी 7-2-37-15, पंजाब विरुद्ध खेळलेले नाहीत, कारण की आत्तापर्यंत पंजाबच्या टीममधूनच खेळत होते. हे पहिल्यांदा पंजाब विरुद्ध खेळणार आहेत. वेन्नीवर 2 इनिंग्स 11 रन. विपराज निगम 18-38 रन 2 विकेट, 12-0-0-0, पंजाब विरुद्ध आणि वेन्नीवरती खेळले नाहीत. त्यानंतर कुलदीप यादव रिसेंटमध्ये 0-0-0-1-1, पंजाब विरुद्ध 2-0-1-2-2, वेन्यूवरती एक इनिंग 0 विकेट. मिचेल स्टार्क 3 विकेट 0 विकेट 1 विकेट 0 विकेट 1 विकेट, पंजाब विरुद्ध 1-4-2-0, वेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. टी नटराजन गेल्या सामन्यामध्ये बॉलिंग करायची संधी भेटलेली नव्हती. सो हा जो काही रेकॉर्ड आहे तो गेल्या आय पी एलचा, त्याच्यामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होते. पंजाब विरुद्ध पण प्रत्येक मॅचमध्ये ऑलमोस्ट विकेट भेटत आहेच, पण या वेन्यूवरती खेळलेले नाही आहेत. दुष्मंता चमीरा प्रत्येक मॅचमध्ये विकेट्स आहे, पण जास्त पॉईंट्स नाही देत आहेत. पंजाब विरुद्ध 0 विकेट 2 विकेट, वेन्यूवरती अजून खेळलेले नाहीत. आता आपण बघूया पंजाबची टीम. ओपन करतील प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग. सो प्रियांश आर्या
चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 1-23, 69, 22-16. दिल्ली विरुद्ध खेळलेले नाही आहेत. व्हेन्यूमध्ये 1 इनिंग 1 रन. प्रभसिमरन सिंग 91, 54, 83, 33, 13. दिल्ली विरुद्ध 26-22, 103, 21, एक सेंचुरी आहे. व्हेन्यूमध्ये 5 इनिंग्स 151 रन आणि सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये चालले आहेत. श्रेयस अय्यर फॉर्म परत आलेला आहे. 45-72, 25-6-7. दिल्ली विरुद्ध 33-18, 42, 54. पूर्वी दिल्लीच्या टीमचं नेतृत्व करत होते हे. तो चांगला खेळ दाखवू शकतात. व्हेन्यू 1 इनिंग 45 रन. जॉश इग्निज गेल्याही 1 डाऊन आलेले होते, पहिली विकेट लवकर गेल्यामुळे. सो 30-6-11, 29-14. दिल्ली विरुद्ध खेळले नाहीत. व्हेन्यूमध्ये 1 इनिंग 30 रन्स. त्यानंतर नेहल वधेरा रिसेंटमध्ये 16-5, 5, 33-10. दिल्ली विरुद्ध 4, व्हेन्यूवरती 1 इनिंग 16 रन. उमरजाई 2 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 5 विकेट. पण दिल्ली विरुद्ध 1 रन, 0 विकेट, व्हेन्यूवरती 1 इनिंग्स 2 विकेट्स. त्यानंतर शशांक सिंग रिसेंटमध्ये 33-23, 31, 1, 18. दिल्ली विरुद्ध 0-10, व्हेन्यूवरती 3 इनिंग 97 रन. मार्को यान्सन 1 विकेट, 2 विकेट, 25 रन, 2 विकेट, 3 विकेट. दिल्ली विरुद्ध 2 रन, 0 विकेट, व्हेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट आहे फक्त. अर्शदीप सिंग गेल्या सामन्यामध्ये 3 विकेट फेटलेल्या होत्या. LSG विरुद्ध खेळताना LSGला हरवलेलं होतं कम्प्लिटली. त्याच्या आधी 2 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. दिल्ली विरुद्ध 2-0-0, 3-0, व्हेन्यूमध्ये 5 इनिंग 7 विकेट्स. इम्पॉर्टंट पीक असतील उद्या तुमच्यासाठी. मार्कस स्टॉयनिस बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये खूप काही जास्त फॉर्म नाही आहे, विकेट्स भेटतच नाही आहेत, तर तुम्ही इग्नोर करू शकता स्मॉल लीगमध्ये, पण उद्याची मॅच खेळतील नक्की. युजवेंद्र चहल 1 विकेट, 4 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 4 विकेट. दिल्ली विरुद्ध 1, 2, 3, 1, 1. व्हेन्यू 2 इनिंग्स 1 विकेट. सो आता आपण बघूया प्लेयर मॅचअप्स. फाफ प्लेसिसला परेशान केलेलं आहे युजवेंद्र चहलने 2दा आउट केलं आहे. मार्को यान्सनने 2दा आउट केलं. हर्षदीप सिंगने सुद्धा 1दा आउट केले, पण ॲव्हरेज जास्त आहे. आणि त्यानंतर अक्षर पटेलला त्रास दिलेला आहे युजवेंद्र चहल यांनी 3 वेळा आउट केलं आहे, फक्त 6च्या ॲव्हरेजने. सो युजवेंद्र चहल उद्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात. सो आता आपण बघूया फॅन्टसी 11ची टीम. पण लक्षात घ्या, ही आपली फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल टॉस नंतर. सो त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. सध्या आपण टीममध्ये आहेत KL राहुल, प्रभसिमरन सिंग, ड्युप्लेसी, अय्यर, प्रियांश आर्या. अय्यर कॅप्टन आहे, श्रेयस अय्यर. अक्षर पटेल वाईस कॅप्टन, मार्को यान्सन, स्टार्क, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग. सो ही माझी सध्या टीम आहे, पण ही टीम टॉस नंतर चेंज होऊ शकते, जी तुम्हाला भेटेल आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.